आणि अदृश्य शक्तींची मदत होईल का नाही होईल सांगता येत नाही. बंटी पाटलांचंच मी कार्यकर्ता आहे. पण त्या काळात मी संकटाला संधी म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे. अच्छा. ऑपरेशन झालं होतं, टाके अच्छा. घातले होते आणि रात्रीच फोन आला की कॉलनीत की आमच्या कॉलनीत पाणी आले. अशा अवस्थेत मी जाऊन त्या कॉलनीतल्या लोकांना रिलीफ किंवा त्यांना रेस्क्यू करण्याचं काम मी त्या परिस्थितीत केलेलं आहे. मग मी अगदी या महाराष्ट्राला वडंगी पॅटर्न नावाची संकल्पना दिली. मतदारसंघात फिरत असताना आपला माणूस, कामाचा माणूस, हद्दवाढ विरुद्धचा चेहरा अशी इमेज माझी असल्यामुळं मला कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाही आणि एवढा कॉन्फिडन्स मला या निमित्तानं आहे. मी 19 कोटीची विकास कामं केलेत आणि ते काम सध्या प्रगतीपथावर आहे. आणि हा माझ्यासाठी प्लस पॉईंट आहे. म्हणजे एका गावचा सरपंच एवढी कामं करू शकतो का? हा तर मला खरा प्रश्न आहे. बरोबर. पण मला आनंद आहे की मी सचिन चौगुले ही कामं करू शकलो. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये प्रत्येक पारापारावरती, प्रत्येक चौका-चौकामध्ये आता निवडणुकीच्या गप्पा रंगलेल्या आहेत. या आठवड्याभरामध्ये आरोप, प्रत्यारोप, टीका, टिप्पणी, विकासाचे मुद्दे, अजेंडा या सगळ्या गोष्टींवरती आता गावकऱ्यांच्या मध्ये चांगलीच चर्चा लागलेली आहे. कोल्हापूर शहराच्या नदीच्या बाजूला असणारं जे गाव आहे वडणगे, या ठिकाणी सुद्धा सध्या एक लक्षवेधी लढत आहे आणि त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. पंचायत समितीमधून काँग्रेस पक्षातर्फे माजी सरपंच सचिन चौगुले हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. नेमका कोणता मुद्दा घेऊन ते या निवडणुकीमध्ये मतदारांच्या समोर जात आहेत? कुठले मुद्दे आहेत की जे मुद्दे मतदारांसाठी आकर्षित ठरणार आहेत? या सगळ्याच गोष्टींवरती आणि एकंदरीतच त्यांच्या राजकीय प्रवासावरती आज लाईव्ह मराठीच्या माध्यमातून थेट संवाद साधूया आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. सचिनजी नमस्कार. नमस्ते. अ, आतापर्यंत आपण अनेक प्रभाग किंवा वेगवेगळ्या गल्ल्या पिंजून काढल्या आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अंडर करंट असतो की मतदारांच्या मध्ये एक जाणीव असते. तुम्हाला काय जाणवते की यावेळेस काय वडणगेमध्ये आहे? नाही, पहिल्यांदा मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब, अ, अजित पवारसाहेब यांचं दुःखद निधन झालं. त्यावेळी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो, की आपण जो प्रश्न विचारला, की सातत्याने मतदारसंघात फिरत असताना आपला माणूस, कामाचा माणूस, हद्दवाढ विरुद्धचा चेहरा अशी इमेज माझी असल्यामुळं आपला कोणतरी निवडणूक लढवतोय आणि त्याला आपण ताकदीने निवडून द्यायचं आहे, हीच लोकांच्यामध्ये भावना दिसते. खरं म्हणजे सचिनजी एक नाही ज्यावेळेस मतदार मतदानाला जातात, म्हणजे 5 तारखेला सुद्धा मतदानाला जातील, त्यावेळेस बटन दाबायच्या अगोदर त्यांच्यासमोर अनेक पर्याय असतात, की हा एक उमेदवार आहे, हा एक उमेदवार आहे, हा एक उमेदवार आहे. तर या 3 उमेदवारांच्या मध्ये 4 उमेदवारांच्या मध्ये मला मतदान करायचं आहे आणि त्याच्यासाठी मग आपल्याला एक अपील करावी लागते. तसं सचिन यांनी अ, गावकऱ्यांना कशा पद्धतीने अपील केलेलं आहे? कोणते असे मुद्दे आहेत, की जे गावकऱ्यांना भावतायत असं तुम्हाला जाणवतंय? निश्चित त्या ठिकाणी मला सांगायला निश्चित आनंद होतोय, की मी एकूण 2017ला लोकनियुक्त सरपंच म्हणून ज्यावेळी पदभार स्वीकारला, तर 5 दिवसातनं एकदा पाणी यायचं. ते मी झाल्यानंतर दररोज पाणी दिलं. मी पदावर असेपर्यंत दररोज पाणी वडंगे दिलेले. मुबलक पाणी, स्वच्छ पाणी आणि अल्प दरात पाणी दिलेलं आहे. एक. दुसरी गोष्ट, मी 19 कोटीची विकास कामं केलेत. ज्यामध्ये 2.5 कोटीची ग्रामपंचायत इमारत बांधलेली आहे. ब वर्ग तीर्थक्षेत्र योजनेतून 5 कोटीची विकास कामं केलेत. ज्यामध्ये गावात आता सध्या रस्ते होत आहेत. ते सगळे रस्त्यांचा समावेश त्यामधून आहे. पार्वती मंदिरमध्ये 1 कोटीचा हॉल त्यामध्ये त्या अंतर्गत समावेश होतोय. पार्वती मंदिराचं सुशोभीकरण असेल, पार्वतीचं काँक्रिटीकरण असेल, इंदिरानगरमध्ये झालेले रस्ते असतील, विजयवस्तीमध्ये झालेले रस्ते असतील किंवा माळवाडीमध्ये झालेले रस्ते असतील, किंवा वेताळाला झालेला रस्ता असेल, हे सगळे रस्ते आता जे नवीन होत आहेत, ते ब वर्ग तीर्थक्षेत्र योजनेतून झालेले आहेत. मी 5 कोटीची तिथे कामं केलेली आहेत. वडणगे विस्तारते. श हं. नागरीकरण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते शहराजवळचं गाव असल्यामुळं. त्यासाठी 3.5 कोटीची जलजीवन मिशन 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 योजना, जलजीवन मिशन योजनेतून 3.5 कोटी रुपये मी या विस्तारित पाईपलाईनसाठी मंजूर केलेत आणि ते काम सध्या प्रगतीपथावर आहे. शिवाय 15 विभागामधून 5 कोटीची कामं केलेत. 30-54, 50-54, 25-15 नागरी सुविधा, जनसुविधा, तांडा वस्ती, किंवा सुवर्ण जयंती, समाज कल्याणची कामं अशी जवळ-जवळ 3 कोटीची. म्हणजे एकंदरीत सगळा आपण हिशोब केला तर 19 कोटीची कामं मी मार्गी लावलेली आहेत. आणि हा माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे. म्हणजे एका गावचा सरपंच एवढी कामं करू शकतो का? हा तर मुळात खरा प्रश्न आहे. बरं. पण मला आनंद आहे, की मी सचिन चौगुले ही कामं करू शकलो. आणि लोकांना तेच अपील करतोय मी, की विनंती करतोय, की ते कामं बघा. वास्तवात कामं झाली की नाही तेही बघा हं. आणि मग निर्णय घ्या. सचिनजी असं आहे का, की निवडणुकीच्या काळामध्ये अनेक जण की नाही मोठमोठी आश्वासनं देतात. सांगतात, की मी हे केलेलं आहे, ते केलेलं आहे. एवढ्या कोटीची कामं मी केलेली आहेत. तर आज जर आपण ग्राउंडवरती गेलो, तर ज्या आपण दावा करताय 19 कोटींची कामं आपल्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे.
त्या प्रत्येक गोष्टी इट विल बी व्हिज्युअलाइज म्हणजे दिसून येतात का ही कामं? की न पडद्यावर फक्त कागदावरती झालेली नाही, आहेत? नाही. मी तुम्हाला सांगितलं आता एक्झिक्युशन झालंय सगळ्या कामाचं. बहुतांश कामाचं एक्झिक्युशन झालंय. फक्त आपण योग अभ्यास केंद्र 75 लाख जे मंजूर आहेत, हं, चावडीची इमारत. हं. तर ते काम फक्त पेंडिंग आहे. अदरवाईज जवळ-जवळ एक 18.5 कोटीची कामं एक्झिक्युशन झालेलं आहे. कामं वास्तवात आहेत, कामं सुरू आहेत. त्यामुळे व्हिज्युअली जरी आपण साइट व्हिजिट केली, तरी माझी हरकत नाही आणि ही मी मंजूर केलीत. याच्याकडे माझ्याकडे डॉक्युमेंटली एव्हिडन्स माझ्याकडे आहेत. मी सरपंच असताना मंजूर केलीत म्हणून. त्यामुळे निश्चित तुम्ही म्हणताय तसं ही जागेवर कामं आहेत आणि कामं झालेली आहेत. सचिनजी मला एक थेटच प्रश्न विचारायचा आहे म्हणजे की एखादा सरपंच एवढ्या 19 कोटींची कामं करू शकतो का? आणि जर केली आहेत असा जर तुम्ही दावा करताय, तर त्याच्यामागे काय असं हे आहे की ते तुम्ही टार्गेट पूर्ण करू शकला गावासाठी? मुळात वडंग्यासारख्या एवढ्या मोठ्या गावचा लोकनियुक्त सरपंच म्हणून ज्यावेळी माझी जबाबदारी पडली, तेव्हा माझं कर्तव्य होतं, की लोकांच्या उपकारातून उतराई करायसाठी एवढी मोठी कामं केलीच पाहिजेत. एखादा सरपंच जर इच्छाशक्ती असेल, त्याच्यात जर हिंमत असेल, त्याचे जर संबंध चांगले असेल, पाठपुरावा करायची जर त्याची क्षमता असेल, तर निश्चित तो एवढी मोठी कामं करू शकतो, लक्षात घ्या. हं. आणि म्हणूनच माझ्यात ती क्षमता होती. मी ग्रामपंचायत प्रशासनामध्ये 15 वर्ष काम करत होतो आणि त्या ताकदीवर मला सगळ्या प्रशासनाची खडानखडा माहिती होती. योजना माहिती होत्या, कुठल्या योजनेतून कसे पैसे आणायचे हं. आणि कुठली कामं कुठल्या योजनेतून धरता येतात. हे सगळं ज्ञान असल्यामुळं आणि माझ्या ज्ञानाच्या कसोटीवर किंवा ज्ञानाच्या ताकदीवर आणि माझा आर्थिक परिश्रम घ्यायची तयारी हं. आणि पाठपुराव्याचं माझं जे काही नेचर आहे, त्यामुळे मी एवढी कामं केलेली आहेत आणि यापुढे जाऊन मी अजून सांगतो तुम्हाला, की पंचायत समिती सदस्याला काही लोकं म्हणतात, की फारसं फंडिंग नसतं, फारसे अधिकार नसतात. असं जरी असलं तर निश्चित यापुढे जाऊन 25 ते 30 कोटीची कामं मी वॉर्डात निश्चित येणाऱ्या काळामध्ये जर मला संधी मिळाली, तर नक्की करेन. आम्ही ग्राउंडवरती फिरत असताना म्हणजे अनेक मुद्दे तर आम्ही जाणून घेतलेत. त्यातला एक प्रामुख्याने मुद्दा तो म्हणजे की महापुराच्या वेळेस या गावचेगणे चारी बाजूने पाणी आल्यानंतर अतोनात नुकसान होतं. महापुरापासून कधीतरी एकदा आपल्याला सुटका व्हावी असं स्वप्न गेल्या 2 पिढ्यांपासून बघत आहेत. तर यासाठी आपल्यासमोर काय अजेंडा आहे का? तर निश्चित आम्ही परवा काँग्रेसच्या माध्यमातून कलेक्टरला निवेदन दिलं होतं, की आपल्या पंचगंगेचं गाळ काढा आणि गाळ उपसा कारखाना उपसाला परवानगी द्या. म्हणजे थोडी पुराची दाहकता, तीव्रता किंवा हाईट, उंची जी आहे ती कमी होईल आणि काही अंशी लोकांना रिलीफ मिळेल. तशा अर्थानं वडंग्यामध्ये फारसा पूर येत नाही. पण 19 आणि 2021 साली आला पूर, मोठा पूर आला. म्हणजे पूर्वी पूरबाधित घरं 25-30 असायची. अगदी अगदी काही घरातनी पाणी यायचं. जी शेतावरती वस्ती आहेत त्यांच्या घरात. पण 19ला आणि 21ला जवळ-जवळ 386 आणि 400च्या आसपास घरांनी पाणी आलं, जे आमच्यासाठी शॉकेबल होतं किंवा अविश्वसनीय होतं. त्यावेळी आम्ही खूप ग्राउंडवर जाऊन काम केलं, लोकांना धीर द्यायचं काम केलं. इव्हन तुम्हाला सांगतो, की माझं त्यावेळी ऑपरेशन झालं होतं. टाके अच्छा. घातले होते हो. आणि रात्रीच फोन आला एका कॉलनीतनं, की आमच्या कॉलनीत पाणी आलंय. अशा अवस्थेत मी जाऊन त्या कॉलनीतल्या लोकांना रिलीफ किंवा त्यांना रेस्क्यू करण्याचं काम मी त्या परिस्थितीत केलेलं आहे. आणि त्यामुळं हा पूर येऊ नये, त्याची तीव्रता काय आहे मला जाणीव आहे. त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जागतिक बँकेकडनं हे विद्यमान सरकारचे प्रतिनिधी सांगतात, की 3800 कोटी मंजूर आहेत. तर त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट होण्यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा करेन आणि हा आमचा भाग पूर बाधित होऊ नये यासाठी मी जो काही पाठपुरावा करावा लागेल तो निश्चित करेन. राजकारणामध्ये नेहमीच म्हटलं जातं, की पदं येतात, पदं जातात. आपल्याही बाबतीमध्ये तसंच राहिलं. राजकारणामध्ये काही पदांची जबाबदारी आपल्याकडे दिली. कालांतरामध्ये थोडीशी जबाबदारी आपल्याकडे येऊ शकली नाही. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये माझा प्रश्न असा आहे, की पद असो अथवा नसो, सचिनजी हे लोकांसाठी उपलब्ध असतात. कारण हे विचारायचं कारण आपण महापुराचा उल्लेख केला. दरम्यानच्या काळामध्ये कोव्हिडसारखा सुद्धा मोठा प्रसंग आला होता. तर या काळामध्ये पद असो अथवा नसो, सचिनजी लोकांच्या संपर्कामध्ये होते का? निश्चित मी ज्यावेळी कोव्हिडचा पिरियड होता त्यावेळेस सुद्धा मी सरपंच होतो. माझा पिरियड 17 ते 22 आहे. पण त्या काळात मी संकटाला संधी म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे. अच्छा. म्हणजे संकट आलं म्हणजे गांगरणाऱ्यांपैकी मी नाही. हं. संकटाला संधी म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे. मग मी अगदी या महाराष्ट्राला वडंगे पॅटर्न नावाची संकल्पना दिलेली आहे. काय आहे वडणगी पॅटर्न? वडंगे पॅटर्न असा होता, की त्या काळामध्ये कोव्हिडच्या काळामध्ये जे लोकं हॉस्पिटलाइज झालीत, हं, तर फक्त भीतीपोटी शेजारी पेशंटची अवस्था बघून कार्डियाक रिझननं बहुतांशी लोकं मयत झालेले हं, आहेत. हं, हं. कोव्हिडपेक्षा कार्डियाक रिझन खूप होतं. तर बरोबर. त्यावेळी तो पीएम रिपोर्ट आले असेल तर आपल्याला निश्चित कळालं असतं. हं. पण त्यावेळी मग ही भीतीपासून रिलीफ मिळावा लोकांना, भीती वाटू नये म्हणून आपण घरातच होम आयसोलेट करायचं अच्छा. आणि त्यांना लागणारा सगळा डाएट फूड, त्यांना लागणारी सगळी औषधं, त्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा पंचायत पुरवत होती, ग्रामपंचायत. अच्छा. म्हणजे त्यांना ड्राय फ्रुट्स पुरवायचे, काढा पुरवायचे, मेडिसिन्स पुरवायची. इव्हन दो त्या घरातील लोकांना त्या ठिकाणी डॉक्टर ऑनलाईन पद्धतीनं मार्गदर्शन
करायची. म्हणजे गावातल्या सगळ्या डॉक्टरांच्या वेळी मला ते ताकदीने सहकार्य केलं आणि ते ऑनलाईन पद्धतीनं त्या संबंधित रुग्णांना मार्गदर्शन करायचे, की यातून कसं बाहेर पडलं पाहिजे, काय करायला पाहिजे. आणि ही संकल्पना एवढी सक्सेस झाली. आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब त्यावेळी पालकमंत्री होते. त्यांनी दौलत देसाईंना सांगून या योजनेला तात्काळ मंजुरी दिली आणि ही संकल्पना राज्यानं पुढे राज्याचे आदरणीय त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी ही संकल्पना राज्यभर राबवण्याचं धोरण घेतलं आणि त्यानंतरच लक्षात घ्या, की कोरोनामध्ये मृत्यूचं प्रमाणही कमी आलं हं, आणि कोरोनाची भीती या ठिकाणी नाहीशी झाली. हं. अ, मग त्यामुळं मी जे केलं ते सक्सेस झालं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निमित्तानं वाटतं आणि आनंद एवढ्या गोष्टीचा आहे, की त्यावेळी साधारणपणे 110 लोकांना आपण घरात ठेवून अच्छा, बरे करू शकलो. अच्छा. पुढच्या काळामध्ये दुसऱ्या फेजमध्ये सुद्धा आम्ही अलगीकरण कक्ष पंथाच्या माध्यमातून सुरू केला होता. त्यातही जवळ त्यावेळी जवळ-जवळ 200-150 लोकांना अलगीकरण कक्षात ठेवून त्या ठिकाणी ज्यांच्या घरात होम आयसोलेशनची व्यवस्था नाही, हं. सेपरेट खोली नाही, बरोबर, सेपरेट संडास बाथरूम नाही. बरोबर. अशा लोकांना त्या अलगीकरण कक्षामध्ये ठेवून बरं केलं जायचं. तिथेही जवळ-जवळ 150-200 पेशंट आपण हं, 150 पेक्षा जास्त पेशंट आपण त्या ठिकाणी रिकव्हर हं. केले आणि पुढची 2 नंबरच्या फेजमध्ये 300 पेक्षा जास्त लोक आपण होम आयसोलेट करून अच्छा. या ठिकाणी त्यांना अगदी ह्या आजारातून बाहेर काढले. वडंगी पॅटर्न सांगितला. कदाचित महाराष्ट्रामध्ये हा पहिल्यांदाच असा प्रयोग असेल, की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एवढी अशा पद्धतीने केलं. हा पॅटर्न त्यावेळेस झाला. आता निवडणुकीला सामोरे जात आहे. यावेळेस मतदारांसाठी ब्लूप्रिंट किंवा काही वेगळा पॅटर्न घेऊन चाललाय, म्हणजे काय कामं करायची आहेत गावासाठी? नाही निश्चित वेगळी कामं आहेत, वेगळी संकल्पना. मी मगाशीच म्हटलं, की अ, मी 15 वर्ष स्थानिक स्वराज्यात काम केल्यामुळे मला माहिती आहे, कुठनं काम आणायचं आणि कुठं कसं करायचं, कुठल्या योजनेत कुठलं काम बसतं. मी फक्त एकच प्रश्न विचारतो यामध्ये. बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं, की केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे. त्याच्यामुळे गावामध्ये सुद्धा महायुती द्या, कारण निधी यायला पाहिजे. कसं बघता या गोष्टीकडे? कारण हाच प्रश्न मी त्याला अनुसरून विचारतो. नाही तो फक्त नॅरेटिव्ह सेट करायचा प्रकार आहे. अच्छा. कोणही कुणाचा निधी अडवू शकत नाही. हे 15 टक्के फक्त आपण बघायला गेलं, तर दरडोई निधी येत असतो. तो कुणाची जर सत्ता असली, तर अच्छा, ग्रामपंचायतीला दरडोई जे काही ठरलेलं आहे ते येणारच. जर अच्छा. वडणग्यालाच कुणाची सत्ता आली, तर 1 ते ₹1.25 कोटी 15 टक्क्यामध्ये यायचं ते येणारच आहे. म्हणजे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंची सत्ता होती त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आल्या होत्या खालपर्यंत. ॲब्सोल्युटली. आणि त्यामुळे तो काही विषय राहत नाही आणि मी तुम्हाला मगाशीच असं म्हटलं, की ज्याला जर समज आहे, ज्याला हं. योजना माहिती आहे, ज्याला हेड माहिती आहेत आणि पाठपुरावा करायची क्षमता आहे, तो माणूस काहीही करू शकतो. मी जी 19 कोटीची कामं केली त्यावेळी हं. त्यावेळी महायुतीची सत्ता होती. अच्छा. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन होते, पण त्यांनी मला सहकार्य केलं. हं, मी अजिबात नाकारणार नाही. हं, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील होते. हं, जलजीवन मिशनचं काम आम्हाला दिलं. अजिबात नाकारणार नाही. हं. पण तो पाठपुरावा आहे, तो करण्याची धमक, क्षमता त्या नेतृत्वात लागते आणि ती माझ्यात असं मला वाटतंय आणि त्यामुळे जरी राज्यात सत्ता महायुतीची असली, केंद्रात सत्ता महायुतीची असली, तर त्यांना अप्रोच होऊन आणि निधी आणणं, ही कला मला अवगत आहे आणि निश्चित त्या माध्यमातून मी 25 कोटीपेक्षा जास्तची कामं वडंगी, आंबेवडी आणि चिखली या 3 गावात करू. चिखलीमध्ये 54 ऋषीचं मंदिर आहे. ते खूप मोठं मंदिर आहे. पुण्य त्या म्हणजे अतिशय इतिहासकालीन आणि ते त्याला भक्तवर्गही मोठा आहे. त्या ठिकाणी ब वर्ग मंजूर करू शकतो आपण. त्यांना 5 एक कोटी रुपये मिळतील. चिखलीत कामच उरणार नाही 5 कोटी मिळाले तर. अच्छा. हां. आंबेवाडीसारख्या ठिकाणी 25, 15, 30, 54 असेल किंवा अजून काही योजना असतील. त्यातूनही आपण तिथे काम करू शकतो. वडंग्यात ऑलरेडी केलेले आहेत हं. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून काम आपण करू शकतो. त्यामुळे निश्चित मी तुम्हाला म्हटलं तसं, की आता सरपंच म्हणून 19 कोटीची कामं केली, तर त्या पुढचं पद म्हणून, त्या पुढचा टप्पा म्हणून मी या निवडणुकीकडे पाहतोय. तर निश्चित 25 कोटीपेक्षा जास्त कामं करून दाखवेन. शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला एक, निवडणुकीचे प्रत्येक टप्पे असतात. फॉर्म भरणं, अर्ज माघारी घेणं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होते. या निवडणुकीमध्ये वडणगे पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती फिरत राहील असं तुम्हाला वाटतं? कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण उल्लेख केला, की एक नरेटिव्ह सेट केलं जातं. या निवडणुकीमध्ये काय मुद्दा राहील? तर निश्चित लोकं बघतील, की कामाचा माणूस कोण आहे? यापूर्वीचा रिझल्ट काय आहे? कोणी काय सेवा दिलेल्या आहेत किंवा कोणी काय ताकदीनं कामं केलेत. याचं निश्चित परीक्षण होईल, निरीक्षण होईल आणि मग लोकं निवडतील, की कुणाला द्यायचंय. आणि निश्चित ते मला आनंद वाटतो, की त्या बाबतीत मी उजवा आहे. अच्छा. एक शेवटचा प्रश्न. 7 तारखेचा निकाल काय असेल? निश्चित सचिन जोले पंचायत समितीचं ते झालेलं असेल आणि पंचायत समितीच्या माध्यमातून पुढच्या टप्प्यामध्ये विकास करण्यासाठी मी बांधील असेल. इतका कॉन्फिडन्स, इतकी खात्रीशीर दावा कसा काय करू शकता? माझ्या कामावर विश्वास आहे, माझ्या लोकांच्यावर विश्वास आहे आणि माझी वडीलगी असेल, आंबेवाडी असेल, चिखलीची जनता सूद नाही. हं. त्यांना चांगलं वाईट कळतं आणि त्यामुळे मी केलेली कामं त्यांना अपील झालेली आहेत. मी प्रचार करताना मला जाणवतं, की ते पावलोपावली म्हणतात, की "भैय्या तुम्ही असताना सरपंच
अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं होतं. तुम्ही ही कामं केली, तुम्ही ती कामं केलीत आणि मी तुम्हाला म्हणतो मगाशी तुम्ही प्रश्न हं, विचारला सगळी कामं व्हिज्युअल आहे. म्हणजे काय दडकं काम कुठलं हं, हं. नाही आहे. त्यामुळं मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही आणि एवढा कॉन्फिडन्स मला या निमित्तानं आहे. शेवटचा आणखी एक प्रश्न विचारतो फक्त, की सतेज पाटील नेहमीच निवडणुका झाल्यानंतर ज्यावेळेस उमेदवार विजयी होतात, त्यावेळेस ते एक म्हणतात, मी काही दिवसांपूर्वी सुद्धा त्यांना विचारलं होतं, कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने, की निकाल जाहीर झाल्यानंतर अदृश्य शक्तींची आम्हाला मदत झाली. तसं सचिन चौगलेंना काही अदृश्य शक्तींची मदत आहे का? नाही, नाही. बघा मुळात मी तुम्हाला सांगितलं ना, की बंटी पाटलांचाच मी कार्यकर्ता आहे. त्यांच्या छत्रछायेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मार्गक्रमण करतोय. त्यामुळं निश्चित या ठिकाणी अदृश्य शक्तींची मदत होईल का नाही होईल सांगता येत नाही. पण सुज्ञ शक्तीची मदत निश्चित होणार. एकंदरीतच पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार सचिन चौगले यांनी रोखठोक आणि थेट रीतीने आपल्याशी संवाद साधला. अदृश्य शक्ती मला माहित नाही, जनता माझी अदृश्य शक्ती आहे, परंतु एक मात्र नक्की, की जनता ही सुज्ञ जनता आहे आणि त्यामुळं 7 तारखेचा गुलाल हा सचिन चौगलेंचाच असणार. मी कामाचा माणूस आहे आणि म्हणून जनता मला निवडून देणार, हा दावा त्यांनी केलाय. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी, की वडणगे पंचायत समितीमध्ये गुलाल नक्की कुणाचा आहे? पण तुर्तास आपण इथंच थांबतोय. पुन्हा एकदा नव्या उमेदवारासह आपण लवकरच भेटू, फक्त लाईव्ह मराठीवर.